हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्मिता अनप्लग. सो आज आपण बघूया बिग बॉस मराठी सीझनच्या एपिसोड 24 मध्ये. तर स्टार्टिंगपासूनच विशाल का प्रभूच्या मागे लागलेला कळलंच नाही. म्हणजे तो इतका त्याला म्हणजे ऍक्च्युली सत्वत होता फ्रँकली स्पीकिंग. आणि तो म्हणजे काही ना काहीतरी बोलतच होता. तू नॉमिनेट झालाय, मी नाही नॉमिनेट झालोय. आणि म्हणजे तो कसं ना एक प्रकारे उकसवायचं काम करत होता. जेणेकरून म्हणजे असं वाटत होतं की त्याने काहीतरी अपशब्द बोलावे किंवा काहीतरी वेगळ्या रीतीने रिॲक्ट करावा. पण त्यांनी फार छान रीतीने त्याला हँडल केलं आणि तो जशास तसं उत्तरं देत होता. बघायला गेलं तर गेम खरंच चांगलाच खेळतोय प्रभू. म्हणजे बाहेर त्याचे कसेही रील्स असू दे किंवा काय असू दे, पण ते घरामध्ये तरी अजूनपर्यंत तरी तो व्यवस्थित खेळताना दिसतोय. आणि दोघंच बोलत होते आणि कोणी त्यांच्यामध्ये काही बोलत नव्हता. म्हणजे तो सागर बरोबर त्यांचं ते बंधनामध्ये जोड्या झालेल्या, तर त्याच्यामध्ये तो अडकलेला असूनही सागरही काही बोलत नव्हता. नंतर इथे विशाल बसलेला, म्हणजे राकेश वगैरे सगळे बसलेले, पण कोणी काही बोलत नव्हतं ना. त्याची कोणी बाजू घेत होतं की अरे तो तर किती कसं, म्हणजे तो स्वतःला म्हणतोय की मी लहान नाही, मी मोठा आहे. पण तरी विशाल कसा मॅच्युअर पर्सन आहे ना, तर त्याला कळायला पाहिजे होतं. पण तरी तो त्याला सतत सतत म्हणजे कसं टॉन्टिंग करतोय, त्याला काहीतरी ऐकवतोय, त्याला काहीतरी बोलतोय आणि मग त्याच्या फॉलोअर्सवरनं बोलतोय, नंतर तुझा गेमच असा आहे. नंतर तू तू नॉमिनेट एवढं करून काय झालं, तू नॉमिनेट झाला, मी नाही नॉमिनेट झाला. म्हणजे ते एकदम जास्त जरा इरिटेट वाटत होतं. आणि म्हणजे असं वाटतं तू कितलं स्वतःला म्हणजे शहाणा समजतोयस आणि एवढं बोलतोय. म्हणजे तरी प्रभूंनी त्याला चांगली उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तो विशाल म्हणतो की तुझा तोच ऑडियन्स वगैरे आहे. तर प्रभू त्याला मस्त बोला की बिग बॉस करून आलाय तरी याला काही कळत नाहीये. नंतर मग त्याच्या बॉडीवरनं पण बोला, एवढी बॉडी आहे तरी काय. नंतर डॉन म्हणतात मला हलक्यात घेऊ नकोस, मला लोक वोट करतील आणि ते बघून घेतील, माझं मी बघून घेईन वगैरे. नंतर अशा रीतीने त्यांनी त्याला छान रीतीने टॅकल केलं. नंतर इथे प्राजक्ता बनवत होती की कामाबद्दल अनुशीला काम करायला. तर ॲज युजल तिने तर ठरवूनच ठेवलं की वाकड्यातच जायचं. तर ती म्हणते नाही मी नाही काम करणार, मी नाही काम करणार. तुला तर काम तर करावं लागेल ना. तर सरळ म्हणते मी नाही काम करणार. आणि नंतर मग विशाल म्हणजे त्यांच्या टोळीतला असून सुद्धा तो नेहमी काय करतो, या लोकांना काय बोलत नाही. तो म्हणतो हा ती रॉंग आहे. पण मग तिच्यात आणि नंतर ही म्हणाली, दीपाली म्हणाली मी पण नाही काम करणार वगैरे. आणि मग तिच्यात आणि आपल्यात काय फरक आला, आपण आपल्या ड्युटी करायच्या वगैरे. म्हणजे तो टोळीमध्ये आहे, पण तो राईट रॉंग त्याचे जे काही करतात म्हणजे जे कंटेस्टंट, तो त्यांना कधीच बोलत नाही की तुम्ही राईट जाताय किंवा रॉंग जाताय. तो मुद्दामूनच हे करतो की हे लोक रॉंग जावे वगैरे, असं आता वाटायला लागलंय. नंतर मग तिथून रुचिता आली. अनुजी म्हणाली मी काम करत नाही. रुचिताही म्हणायला लागली की मीही काम करत नाही. तर मग ती म्हणाली तू का नाही करत आहे. नाही मग तू नाही करत तर मी तरी कशाला काम करू. आणि सगळे एकमेकांना असं झालं अरे का कोणीच नाही काम करत. दीपाली बोलते मग मी नाही काम करणार वगैरे. नंतर मग तिथे हा होता राकेश बाबर, तो हसतोय. आणि नंतर प्राजक्ता वगैरे बोलली पण वगैरे कशाला हसतोय, आरबी हसण्यावरती नको नेऊ. हे म्हणजे काही जोक नाही चाललेला आहे, हे सिरियसली चाललेलं आहे, कामाबद्दल चाललेलं आहे. तर तरी तो हसत होता. आणि तो या आठवड्यात मी मायनसमध्ये राहणार आहे, मी फक्त बघत राहणार आहे. मला राकेश बापटचं काही कळलं नाही की म्हणजे तो का असं करतोय. म्हणजे त्याला माहिती आहे ही वाकड्यातच जाणार, म्हणून इकडची वाकड्यात नाही जायचं म्हणून तो गप्प राहण्याचं त्यांनी ठरवलंय. काही कळलं नाही. ते इव्हन ओमकारला सुद्धा विचारलं कामाच्या बाबतीत, तो ओमकार पण म्हणतो की मी नाही काम करणार. की नाहीतरी तुम्ही लोक म्हणतात ना मी दिसत नाही, मी काय करत नाही, तर मग माझं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, तर मग मी काम नाही करणार. मी असेच सगळेजण म्हणाले की काम नाही करणार, काम नाही करणार. नंतर मग इथे रोशनचं यांचं बसलेले हे लोक, जसं विशाल आणि अनुश्री बसलेले. हे अनुश्री आणि राकेश तर एका बंधनामध्येच आहे. आणि तिथे विशाल आणि ओमकार असे सगळे बसलेले. तर ते रोशनबद्दल बोलायला लागले की रोशनला काही गेम कळतच नाही. त्यांनी ज्याचे जे मुद्दे काल त्यांनी सांगितले ते काही बरोबर नव्हते. तर म्हणजे ते मुद्दे कसे त्यांना दाखवायचं होतं कोण वीक आहे. आणि ते ओमकार बोला की तो जे मुद्दे बोलत होता ते चुकीचे नव्हते, पण ते तो वेगळ्या रीतीने म्हणजे आतमध्ये येऊन बोलू शकत होता, तिथे बोलणं योग्य नव्हतं. अशा रीतीने त्यांचं डिस्कशन चाललेलं. आणि नंतर मग विशाल बोलतो तुम्हाला असं वाटतं की मी त्याला सांगतोय आणि त्याला बोलतोय की असं बोल तसं. तर तो त्याचा तोच बोलत असतो आणि तो त्याच्याप्रमाणे तो त्याचा गेम खेळतोय.
पण या लोकांचं असं आहे ना, की ते रोशनचं आणि सचिनचं, की तुम्ही लोक यांना म्हणताय की हे लोक बोलत नाही बोलत नाही, तर हे बोलायला लागले हे लोक यांचं इनोसन्स घालून बसतील आणि मग ते वेगळ्याच त्याने म्हणजे दिसण्यात येतील. आणि इथे तर मग रोशनला तर काय लोक टोळीमध्ये लोक भरवतच असतात. कळलं नाही की त्याला दरवेळी दिसते की यांची लोक रॉंग जात आहेत. जसं अनुश्री म्हणजे मागच्या वेळी बरं नव्हतं त्याला, तरी ती म्हणते त्याला बरं नाही ना, त्यांनी डिसाईड केलं काम करायचं, कारण बोलला की तुला माणुसकी नाही आहे का वगैरे त्यावरनं, तर तो करतोय ना काम, तर मी काय करू वगैरे. तर म्हणजे कोणी कोणाला समजावताना दिसत नाही. नंतर रुचिका आहे ती पण म्हणजे जोरजोराने बोलणं किंवा काही बॅड वर्ड्स यूज करणं वगैरे. आणि विशालचं पण तसंच आहे, तरी तो त्या टोळीमध्येच बसून असतो वगैरे. म्हणजे त्याला काही दाखवायचं कळत नाही, सिंपती गेम खेळायचा आहे की हे लोक सगळे निगेटिव्ह आहे आणि त्याच्यात मी कसा पॉझिटिव्ह असून पण खेळतोय, की खरंच म्हणजे जे म्हणतात की लोक गेम कळत नाहीये मुद्दामून करतोय. आता काहीच कळायला मार्ग नाहीये. तर पुढे पुढच्या आठवड्यात बघू, त्याचा पुढे पुढे जसा गेम खुलेल, तो काय बोलतोय कसा वागतोय त्याच्यावरनं आपल्याला कळेल. नंतर राकेश म्हणतो की या आठवड्यात मी मायनसमध्येच राहणार आहे, जास्त विचार नाही करणार आहे वगैरे. नंतर तो म्हणतो की लोक बघत असेल तर काय बोलत असेल, म्हणजे हे सगळे लोक जसे वाकड्यात होते म्हणजे अपोजिट होते, ते सगळे आज एकत्र येऊन बोलतायत आणि सगळे बसलेत एकत्र असे. नंतर मग इथे नंतर मग विशाल इतका म्हणतो ना आगाव माणूस आहे ना, मुद्दामून उकरून उकरून काय काढतो. तर तिथे ते बसलेलं, कारण आता तन्वी आणि रुचिता ही जोडी आहे. नंतर मग विशाल तिथे बसलेला, तर विशाल मुद्दामून बोलतोय रुचिता, तिला विचार तिने आपली टोळी का सोडली म्हणून. तर नंतर मग रुचिता बोलते तिला, तू का टोळी सोडली. तर ते म्हणते नाही, मला तुमचं म्हणजे वागणं नाही आवडलं म्हणून मी ती टोळी सोडली. तू जशा शिव्या देते, बॅड वर्ड्स यूज करते, तर मला नाही आवडलं म्हणून मी ती टोळी सोडली, असं सगळं बोलत होती. आणि नंतर जी दोघींची भांडणं चालू झाली, रुचिताचा आवाज एवढा वाढला आणि एवढी उलट सुलट बोलायला लागली, अरे बाप रे. नंतर मग ती रोशनला बोलली, दादा तुम्ही सांगा कोण बरोबर आहे. तर रोशनचं गोल गोल गाडी तिथेच येते फिरून, की तू कॅप्टन्सीच्या वेळी मला सपोर्ट नाही केला. आणि तर त्याच्याच म्हणून तो तिला बोलत असतो, ती म्हणते की तो एक मुद्दा सोडला तर मी नेहमीच लक्ष दिलं, तुला बरं नव्हतं तेव्हा मी येऊन बघत होते, सगळं देत होते, सगळं करत होते, माझी अंडी तुला देत होते, सगळं करून खायला घालत होते वगैरे. तेव्हा ते बाकीचे लोक पण करत होते. अरे हे काय, म्हणजे तुम्हाला कोणी बरं नाही, तुमचं कोणी लक्ष ठेवतंय, तुम्हाला कोणी काय खाणं पिणं देतंय, तर हेही माणूस कसा विसरू शकतो. आणि नंतर मग ती म्हणाली की जेव्हा मला बरं नव्हतं तेव्हा तू माझ्या बाजूने गेलास, तेव्हा तू मला विचारलंही नाही की मी कशी आहेस. नंतर मग ते राकेश तेच म्हणत की दोघी इतक्या कर्कशपणे भांडतायत वगैरे. नंतर अनुशीला बोलत होता आणि नंतर म्हणे नॉईज करतायत, कुठे भांडण चाललं काही कळतच नाही. आणि या लोकांचं सतत कर्कशपणे चालूच होतं. आणि तेवढं इतकं ते रुचिताचा आवाज इतका इरिटेटिंग आहे ना, म्हणजे ऐकावंसंच वाटत नाही. तर ती म्हणत होती की मला जेव्हा गरज होती तेव्हा माझी मैत्रीण नव्हती, माझ्यासाठी तू उभी नाही राहिली. आता मी म्हणते मी का उभे राहू वगैरे. आणि असं त्यांची म्हणजे कंटिन्युअस ते भांडण चालू होतं. शेवटी तो राकेश म्हणाला की तुम्ही भांडण करताय पण काही सोल्युशन निघतच नाही, तेच तेच तुम्ही बोलताय, कुठेतरी हे थांबवा भांडण. नंतर मग इथे दाखवलं की आयुषला बरं नाहीये आणि मग ते मेडिसिन्स वगैरे त्याला दिलेत वगैरे आणि मग तो झोपून होता वगैरे. नंतर इथे रोशन आणि अनुश्रीचं झालं की अनुश्री म्हणजे मला कॅप्टन बनवा. नंतर म्हणे मजा येईल, म्हणे आठवडा तुम्हा लोकांना भारी पडेल वगैरे. तर मग सगळेजण म्हणतात की हा तू कॅप्टन झाली तर मग आम्ही पण काम नाही करणार. आणि तर इथे मग बिग बॉसने टास्क आणला कॅप्टनशिपच्या उमेदवारीसाठी, म्हणजे ती पापड बनवण्याची फॅक्टरी वगैरे. त्याच्यामध्ये 2 टीम असणार, पापड त्यांनी बनवायचे आणि नंतर ते तिथे चटाया दिल्या होत्या, तिथे त्यांनी सुकत घालायचे आणि मग ते पापडांचं तुम्ही संरक्षण पण करायचं. आणि ॲट द एंड ज्यांचे पापड राहते जास्त, तर ते विनर म्हणजे ते क्वालिफाईड होतील कॅप्टन्सीसाठी. तर मागच्या वेळी भाऊनी पनिशमेंट दिली होती राकेश, दीपाली, रुचिता आणि प्रभूला. तर त्यामुळे ते लोक ह्याच्यात नव्हते टास्कमध्ये, पण ते खेळू शकतात. आणि बिग बॉसमध्ये रुचिताला आणि प्रभूला यांना दोघांना संचालक बनवलं. आणि मग
ऑफकोर्स 2 टीम केल्या. तर टीम ॲज युजुअल जशा नेहमी असतात तशा एका साईडला विशाल, रुचिता, दीपाली, सचिन, सागर आणि अनुश्री आणि विशाल होते. आणि दुसऱ्या साईडला राकेश, करण, दिव्या, तन्वी, प्राजक्ता, प्रभू आणि ओमकार होते. आणि मग गेम चालू झाला. सगळेजण करायला लागले पटापट. पीठ वगैरे घेतलं आणि ते सगळं म्हणजे पीठ मळण्यापासून सगळं करायचं होतं. पीठ मळून ते पापड लाटायचे होते. आणि इथे मग म्हणजे कसं ॲक्च्युली गेम नवीन नवीन गेम आणतायत बघायला कसं ते कंटेस्टंटनी इंटरेस्टिंग करायला पाहिजे. पण हे लोक कंटेस्टंटना पूर्ण त्या गेमचीच वाट लावून ठेवतात. गेम चांगला होता की ते तुम्हाला पापड करायचे होते आणि नंतर ते सुकत घालायचे, नंतर त्यांचं संरक्षण करायचं होतं. ॲटलिस्ट तुम्ही पापड करा तरी, पापड लाटा तरी. पापड लाटून तर होऊ दे. पापड काहीच लाटले गेले नाही आणि रुचिता चालू झाली. आणि मग ती खेचाखेची, ओढाताण, लाटणं खेचताय, पोळपाट खेचताय, नंतर पिठाचं सगळं म्हणजे अक्षरशः कोण कुठे कोपऱ्यात जातंय, तिथे कोण कोणाच्या पाठीवर पापड लाटतंय आणि काय 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 करतंय बापरे. आणि मग बिग बॉस म्हणाले नाही, हे सगळं तुम्ही तिथे वर्क स्टेशनवर करायचं आहे. म्हणजे कुठेही तुम्ही पापड लाटायची नाहीये. मग तिथे सगळेजण वर्क स्टेशनवरती आले आणि ह्याची तर खेचाखेची चालू झाली. नंतर ती अनुश्री काहीतरी घेऊन पळून गेली, तिच्या मागे त्याच्या ते लपवण्यासाठी रुचिता गेली, मग प्राजक्ता, आणि मग त्या लोकांची तिघींची काय बाई भांडणं झाली, ओढाताण चाललेली, सगळं काय झालं. आणि त्या या गडबडीमध्ये ते रुचिताने प्राजक्तावरती अटॅक करायला लागली. जशी ती प्राजक्तावरती चालू झाली, करण बाबा आपले चालू झाले, त्यांनी त्याच्या असं पीठ टाकायला लागला. म्हणजे ठीक आहे, जसं आपण कलर उडवतो होळीला वगैरे, तसं त्यांनी तिच्या डोक्यावर वगैरे आणि असं तोंडावर पीठ मारायला लागलं वगैरे. आणि त्याच्यामध्ये ती जास्तच इरिटेट झाली आणि मग त्या खेचाखेची आणि भांडणाच्या ह्याच्यामध्ये वाटतं तिने त्याला मारलं. आता हे कसं आहे ना, फ्रँकली स्पीकिंग ना, बिग बॉसचं एडिटिंग कोण करते ना, काही कळत नाही. कोण कुठल्या अँगलनी कोण कोणाशी भांडते, कोण काय करतंय, काहीच कळायला मार्ग नाही. आणि त्याच्यामध्ये तिने मारलं म्हणजे त्या झटापटीमध्ये ती म्हणते लागलं. आणि ती सॉरी वगैरे बोलली, पण करण नंतर ओरडायला लागला, नाही हिने मला मारलं, हिने मारलं. नंतर ॲज युजुअल विशाल आला. त्याला वाटलं, ऑफकोर्स बिग बॉसचा सगळ्यात मोठा रूल आहे की मारायचं नाहीये. तर तो त्याला समजावण्याच्या ह्याच्यात नाही. आणि हाच उसने मेरे को मारा, उसने मेरे को मारा. लगेच त्यांनी आली, तू जा जा कॅमेऱ्याजवळ जाऊन बोल की तुला तिने मारलं वगैरे. तर तो म्हणाला, पण त्यांनी तसा ऍक्च्युली स्टँड नाही घेतला. तसं मागच्या वेळी अरबाज आणि निकी, म्हणजे निकीला जसं आर्याने मारलं होतं, तर त्या लोकांनी एकदम जोरजोराने स्टँड घेतला, नाही मी खेळणारच नाही, नाही मी काय करणारच नाही वगैरे. तर असं काही केलं नाही करणने. तर लोक त्यांचं गेम चालू म्हणजे खेळायला लागले परत. तर ते नक्की कळलं नाही की मी किती जोरात मारलंय, काय मारलंय, गालावर मारलंय, खांद्यावर मारलंय की लागलंय, काही कळायला मार्ग नाही. तर आता आणि भांडणं तर सतत म्हणजे त्यांची अक्षरशः भांडणापेक्षा मारामारीच चालू होती सगळ्यांची. जो तो येतोय तो एक ओढाताण करतोय, खेचतोय, काय काय करतोय, काय चाललं होतं त्यांचं त्याला माहिती. आणि एडिटर जो आहे तो सगळ्यात बकवास आहे बिग बॉसचा. तो काय करतोय, काय प्रेक्षकांना दाखवतोय, इथे प्रेक्षकांना कळायला काय मार्ग नाही. तर नंतर मग इथे सतत ती मारामारी चालूच होती. नंतर एंड झाला म्हणजे बजर वाजला आणि त्याच्यामध्ये डिसाईड करतो इथे काय झालं. या लोकांनी लास्टला यांनी थोडेसे पापड लाटलेले आणि ते लपून ठेवलेले एका त्या टोपली घालून. आणि त्याच्यावर तिथून मागून विशाल आला आणि त्यांनी खेचलं आणि परत त्यांनी सगळं ते गोळा करून टाकलं. म्हणजे यांच्याकडे एकही पापड राहिला नाही टीम वाल्यांकडे. आणि लोकांची दुसरी जी टीम होती विशालची, त्यांच्याकडे त्यांनी ते पापड त्यांनी पण लपून ठेवले होते. तर त्यांचे पण थोडे विस्कटले होते, पण 2-3 पापड जरा व्यवस्थित होते. मग नंतर यांनी सांगितलं प्राजक्तांनी वगैरे यांना, प्रभूला, की नाही नाही, कारण प्रभू पण इथे संचालक होता आणि त्या बाजूने रुचिता संचालक होती. तिने सांगितलं की त्यांचे पापड बरोबर नाही. तर प्रभूने चांगला बोलला तो की पापड तुटके फुटके आहेत आणि नंतर ते खाण्याच्या लायकीचे नाहीये आणि जागा हलवायची नव्हती. हा, बिग बॉसने हेही सांगितलं, म्हणजे ज्या चटाया अंथरल्या होत्या त्यांच्या त्यांच्या प्रत्येक ग्रुपच्या, तर त्या हलवायच्या नव्हत्या. तर मग रुचिता म्हणाली की त्या चटाई आम्ही नव्हती हलवली, तुमच्याच माणसांनी म्हणजे राकेशने ती हलवली होती. तर आता बघू ती, आणि वरून त्याला मुद्दाम इमोशनल हे करत होती प्रभूला, तू नॉमिनेट झालायस, खोटं नको बोलूस, महाराष्ट्र बघतोय. आणि तो तरी थोडा हे झाला, पण तरी पण तो बोलत होता आणि त्यांनी त्याचा स्टँड घेतला आणि तो त्याच्या हिशोबाने जे बोलायला सांगितलं होतं तो बोलला. आणि मग रुचिता पण चालूच झाली. सो मग तिथेच तो त्यांचा तिथे एपिसोड संपला.
तर उद्या बघू म्हणजे ते नक्की टास्क मध्ये काय होतंय, कॅप्टन म्हणजे रद्द होतोय, नंतर कॅप्टन बनताय की नाही बनत आहे, आणि त्याच्यानंतर तो जो इश्यू झालाय तिने मारलंय त्याचं काय, म्हणजे नक्की मारलंय की लागलंय की काहीच नाही कळलं. ते आता बघू उद्याच्या एपिसोड मध्ये काय होतंय ते. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.